कोपरी येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात काही गुंडांकडून अडथळा येत असल्याने रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतलेली आहे। केळकर यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। ठाणे पूर्वेतील कोपरी भागात असलेल्या साईकृपा सोसायटीमधील रहिवाशांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे। इमारत जुनी झाली असल्याने त्याचे पुनर्विकासाचं काम एका विकासकाला देण्यात आलेलं आहे। मात्र काही गुंड विकासकाला काम करू देत नसल्याने गेली वर्षभर रहिवासी हक्कांचे घर नसल्याने इतर ठिकाणी भाड्याने राहत आहेत। केळकर यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी फोनवरती संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली। यावर आयुक्तांनी या प्रकरणी स्थानिक पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती केळकर यांनी दिलेली आहे। या कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा वसतीतील इमारत क्रमांक 6चे रहिवासी देखील उपस्थित होते। गेली 10 वर्ष या इमारतीचा विकास रखडला असून रहिवासी हवालदिल झालेले आहेत। या इमारतींबरोबरच इमारत 48 ते 50 आणि 11 या इमारतींचा प्रश्न देखील अनेक वर्षापासून आहे। लवकरच संबंधित विकासकांची आणि रहिवाशांची बैठक घेऊन पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। आज 103वा जनसंवादामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणचे अडचणीत सापडलेली लोक आली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता सगळीकडे पुनर्विकास चालू आहे। जिथे धोकादायक झालेल्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी त्या पाडल्या जात आहेत आणि त्या रहिवाशांना पुनर्विकास केला जातो। तो पुनर्विकास करत असताना प्रामुख्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। एक तर पुनर्विकास जो आहे तो वेळेत होत नसल्यामुळे माझ्याकडे काही लोक आली होती। साईनाथ कृपा कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही कोपरीला आहे। बघा, म्हणजे पोलीस देखील हतबल होऊ शकतात गुंडांच्या समोर। या सोसायटीतले साईनाथ कृपा सोसायटीतले सर्व सामान्य रहिवासी आले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकासकाला बिल्डिंग डेव्हलपमेंट करता दिली, आम्ही घर सोडून बाहेर आहोत 1 वर्ष, पण कोणीतरी गुंड येऊन त्या ठिकाणी त्याला कामच करू देत नाही। तर ताबडतोब मी आता जॉईंट कमिशनरशी बोललो आहे की हे तर मोगलाई झाली की बिल्डिंग ज्या रहिवाशांची आहे त्यांनी त्या विकासकाला दिली आहे, विकासक काम करायला तयार आहे, परंतु हे मध्येच त्यांना येऊन अडवणूक करतायत। अशी जगातले कुठले गुंड आहेत हे की जे अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या कामाला ते वंचित ठेवत आहेत आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने कडक कारवाई केली गेली पाहिजे। अशी जर कोणी अडवणूक करत असेल तर कायद्याचं राज्य राहणार नाही आणि त्याच्यामुळे आता कमिशनरनी सांगितलंय की तातडीने आम्ही उपाययोजना करतो। याच्यामध्ये दुसरा पुनर्विकासामध्ये देखील रखडलेली जी काही इमारत असतात, आता बघा वर्तकनगरला सगळ्या म्हाडाच्या इमारती बिल्डिंग नंबर 48, 49, 50, 11 हे सगळे त्रस्त आणि ज्याला म्हणता येईल की अतिशय प्रकल्पग्रस्त रहिवासी यांचं तर चालूच आहे ईओडब्ल्यू मध्ये, परंतु या इमारत क्रमांक 6चे लोक देखील आले होते आणि त्यांचा देखील पुनर्विकास जो आहे तो रखडलेला आहे। आता तो पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या वेळेला जे बिल्डर त्या ठिकाणी पुनर्विकास करणार होते त्यांची एक बैठक बोलवून तातडीने त्याच्यावर उपाययोजना करायला लागेल। 10 वर्ष झाली ही लोक जी आहेत ती बाहेर आहेत आणि पुनर्विकास झालेली आहे। अशी अनेक प्रकरणं जी आहेत ती पुनर्विकासाची ज्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी सुरू आहे। बाकीची काही लोकांचं कामं झाल्यानंतर देखील ते येतात। आता मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की धाराशिव जिल्ह्यातला एक शेतकरी होता, तो इकडे आला होता 2 आठवड्यापूर्वी आणि त्याच्या जमिनीविषयीचं काम होतं, परंतु ते काही काम पुढे जातच नव्हतं। प्रांत आणि तहसीलदार प्रांत, तर मी तहसीलदारांशी आणि दोघांशी चर्चा केली आणि आज तो पेढे घेऊन आला की त्याचं काम जे आहे ते मार्गी लागलं। अन्यथा या सामान्य शेतकऱ्याला किती वर्ष हेलपाटे मारायला लावले असते या सगळ्या मंडळींनी याची आपल्याला आपण अंदाज करू शकतो। आणि महापालिकेच्या संबंधामध्ये देखील एसटीपीचे कामगार या ठिकाणी आले होते, त्यांना पत्र दिली गेली पाहिजे, तर ती देखील पत्र दिली गेलेली नव्हती। तर त्यासंबंधी देखील विषय जो आहे त्यांचा तो आपण पुढच्या काळामध्ये मार्गी लागणार आहोत। अतिक्रमणचे विषय खूप मोठ्या प्रमाणात, जिथे तोडायला पाहिजे तिथे तोडत नाहीत
आणि जिथे तोडायला नको त्या ठिकाणी जाऊन तोडलं जातं. म्हणजे हे जे सिलेक्टिव्ह काम आहे. आता बघा गावदेवीला आग लागली, हे जर वेळीच जर जागे राहिले असते तर गावदेवी मार्केटला आग लागण्याच्या आधी ही सगळ्या व्यवस्था जर आपण करू शकलो असतो तर एवढी मोठी हे 2 बळी गेले नसते. अशीच परिस्थिती या पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहायला पाहिजे. मी आयुक्तांना देखील सांगितलं आहे की तुम्ही कशाकरता हात हलका ठेवताय, कारवाई करा, जबाबदारी निश्चित करा, नाही तर अशा आगी लागतील. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपलेच बळी गेले ना. गावदेवीच्या मार्केटमध्ये शेवटी बळी कोण गेलं तर महापालिकेचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि अग्निशमन दलाचे त्या ठिकाणी बळी गेले आणि त्यामुळे अतिक्रमण या विषयामध्ये खूप तातडीने एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे.